रेशन लाभार्थ्यांना आता ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं. केवायसी न केल्यास 15 मार्च नंतर रेशन बंद होणार. दक्षिण गडचिरोलीतील कवंडे गावामध्ये 1000 पोलिसांनी 24 तासात नवीन पोलीस मदत केंद्र उभारलं. तर गडचिरोली जिल्ह्याचं शेवटचं टोक आणि नक्षलवाद्यांच्या गड हे म्हणून गावांची ओळख. दरम्यान पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कार्यकाळात 4थं पोलीस स्टेशन तयार केलं. पत्रकार तुषार खरात साताऱ्यातील दहिवडी पोलिसांच्या ताब्यात. तर मंत्री जयकुमार गोरेंबद्दल बदनामीकारक व्हिडिओ बनवल्याचा त्याच्यावर आरोप. गोरेंनी विधानसभेत सुद्धा उचलला होता मुद्दा. गौरव अहुजा आणि भागेश ओसवालला आता 1 दिवसाची पोलीस कोठडी. तर पुण्यामध्ये भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत केलं होतं अश्लील कृत्य. पुण्यामध्ये मेट्रो ट्रॅकवर नरेंद्र पावटेकरांचे आंदोलन. तर मेट्रोच्या ट्रॅकवर आंदोलन करत मेट्रो सेवा केली होती बंद. नरेंद्र पावटेकरांची पक्षात हकालपट्टी केल्याची प्रशांत जगताप यांची माहिती. गौरव अहुजाच्या भावाच्या बार समोरच पुण्यामध्ये पतित पावन संघटनेचं आंदोलन. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजा विरोधात ठोस कारवाईची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे टरबूज उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 35 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलंय. बदलापूरमध्ये भरधाव कार पथदिव्यांच्या खांबाला धडकून उलटली. तर भीषण अपघातात कारमधील 1 जण जखमी. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप. स्थानिकांचा चालकांसोबतच्या वादाचा व्हिडिओही व्हायरल. सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्याच्या समस्या सुटेनात. तर कोट्यवधी रुपये खर्च करून घेण्यात आलेल्या बाईक अँब्युलन्स धुळखात पडल्या. बाईक अँब्युलन्सचा मेंटेनन्स आणि वाहनधारकाला पगार मिळत नसल्यामुळे वाहनं धुळखात पडल्याचं समोर. आपल्या मुलांना खरा इतिहास शिकवला जात नाही. नागपुरातल्या कार्यक्रमात बाबा रामदेव यांचं विधान. तर लुटेरा औरंगजेब केव्हा ग्रेट झाला, बाबा रामदेव यांचा सवाल. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी गावपाड्यांमध्ये भोंगऱ्या बाजाराची धूम. तर नोकरी आणि रोजगारासाठी स्थलांतरित झालेली कुटुंब भोंगऱ्या, होळी, रंगपंचमी आणि मोलादा या उत्सवासाठी इथे गावात पोहोचली. नंदुरबार शहरामध्ये 1000 दाम्पत्याच्या उपस्थित गंगाजलची महाआरती. दरम्यान जे भाविक सिंहस्थ कुंभमेळ्याला जाऊ शकले नाहीत अशा शहरातील 1 लाख कुटुंबांनी गंगाजलाचं वाटप त्यांना केलं जाणार. नंदुरबारमधील तळोदा नगरपालिकेवर महावितरण 22 लाखांची थकबाकी न भरल्यामुळे महावितरण विभागाकडून शहरातील पथदिव्यांचं कनेक्शन कट होणार. सध्या तळोदा शहरामधील रस्ते झाले अंधारमय. धुळ्यात 2 महिन्यात 34 वीज चोरीच्या घटना. दरम्यान याविरोधात गुन्हे दाखल. मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर आता वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणची विशेष मोहीम. राज्यात धुळे महापालिकेचा 17वा क्रमांक. शहर गव्हर्नन्स निर्देशांकामध्ये आता धुळे महापालिकेला 101 पैकी 36 गुण. जळगावच्या पारोळा तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांनी घेतली केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट. शेती सिंचनासाठी गिरणा कॅनलद्वारे पाणी देण्याची शेतकऱ्यांची पाटलांकडे मागणी. तर चंद्रकांत पाटलांकडून शेतकऱ्यांना या संदर्भातलं आश्वासन. वाशिम जिल्ह्यामध्ये आरटी अंतर्गत 649 विद्यार्थ्यांची निवड. प्रवेश प्रक्रियेला 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. रत्नागिरीच्या राजापूर एसटी आगारामध्ये नवीन एसटी बसचं लोकार्पण. तर आमदार किरण सावंतांच्या उपस्थितीत हे लोकार्पण. शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात सेवाग्रामपासून होणार. पालकमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. महामार्गामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भोयर यांची प्रतिक्रिया. तर पुण्यातील सारोळा गावाच्या नीरा नदीवरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेह आढळल्यामुळे परिसरात खळबळ. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मुंबईतील नागपाडा भागामध्ये पाण्याची टाकी साफ करताना मोठी दुर्घटना. पाण्याची टाकी साफ करताना गुदमरून 4 मजुरांचा मृत्यू. एका अत्यवस्थ मजुरावर जेजे रुग्णालयात सध्या उपचार. भिवंडीमध्ये कपिल पाटलांच्या मार्गदर्शनाखाली बैलगाडा शर्यतींचं आयोजन. तर बैलगाडीचं सारथ्य करत कपिल पाटलांची बैलगाडामधील मिरवणूक. अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वतीनं महिलांचं स्नेहसंमेलन संपन्न. रेश्मा गुडेकर आणि सचिन गुडेकर यांच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन. अंबरनाथमध्ये आनंदनगर एमआयडीसीतील मैदानात 111 वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न. तर सारा आधार फाउंडेशनच्या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक. कलाकार भार्गवी चिरमुले आणि प्रभाकर मोरेंची या ठिकाणी उपस्थिती. जळगावात 29 ते 31 मार्च दरम्यान 3 दिवसीय भव्य खानदेश करिअर महोत्सवाचं आयोजन. एटी जांभरे महाविद्यालयाच्या मैदानावर सूर्या फाउंडेशनचा पुढाकार. दरम्यान कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची उपस्थिती असणार.
अंबरनाथच्या पटेल प्रयोशा या संकुलामध्ये चोरट्यांचा उच्चार, तर स्थानिक चोरट्यांकडून पाण्याचं मीटर चोरण्याचा प्रयत्न, चोरटे पळून जातानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. अंबरनाथमध्ये सराईत गुन्हेगार फहाद उमर याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई. दरम्यान 1 वर्षासाठी येरवडा जेलमध्ये त्याची रवानगी. गुन्हेगारी कृत्य कमी होत नसल्यामुळे कारवाई. 4 वर्ष मुलीचं खेळता खेळता डोकं कंपनीच्या कुंपणामध्ये लोखंडी ग्रिलमध्ये अडकल्याची घटना. जळगावच्या एमआयडीसी परिसरातली ही घटना. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या चिमुकलीला सुखरूप पद्धतीने लोखंडी ग्रिलमधून बाहेर काढलं. गोंदियाच्या भानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील विद्यार्थिनीचा विनयभंग. गावातील टवाळखोर मुलांनी या ठिकाणी त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. गंगाझरी पोलिसात तक्रार दाखल. शक्तीपीठ महामार्गाची सुरुवात सेवाग्राम मधून होणार, तर पालकमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. महामार्गामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळणार. भंडाऱ्याच्या पतित पावन पवनीमध्ये विदर्भ काशी किन्नर महोत्सव साजरा. दरम्यान किन्नर महोत्सवानिमित्त मिरवणूक सुद्धा काढली. देशभरातील हजारो किन्नर समुदायातील नागरिक या मिरवणुकीत सहभागी. प्रयागराजमधील कुंभमेळ्यामुळे आता लासलगाव रेल्वे स्थानकातनं कांदा लोडिंग बंद, तर कांद्याची लोडिंग पूर्ववत करण्याची व्यापाऱ्यांची मागणी. गेल्या 2 महिन्यांपासून कांदा लोडिंग बंद. अमरावतीच्या बेलोरा या विमानतळाला संत गुलाबराव महाजनांचं नाव देण्यात येणार असल्याची चर्चा, तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकमत झाल्याची माहिती. काही दिवसातच अमरावतीमध्ये विमानतळ सुरू होण्याची शक्यता. खेडच्या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठा वणवा, तर वणवा विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल. कित्येक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात. पुण्यातील सारोळा गावाच्या नीरा नदीवरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, तर मृतदेह आढळल्यामुळे परिसरात खळबळ. पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू. अकोल्याच्या शिरल्यामध्ये शेत शिवारातील घराला आग, तर या आगीमध्ये शेती उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान. मालेगावात तरुणानं स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला. दरम्यान या प्रकरणी 2 तरुणांना अटक. दोघांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. कोपरगाव तालुक्यातील कासली शिवारामध्ये एका 20 वर्षीय विवाहितेचा मृतदेह वाहत्या पाटात आढळल्यामुळे खळबळ, तर 6 मार्चला नातेवाईकांची महिला बेपत्ता झाल्याची होती तक्रार. जळगावच्या पारोळा तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी घेतली केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट. शेती सिंचनासाठी गिरणा कॅनलद्वारे पाणी देण्याची शेतकऱ्यांची पाटलांकडे मागणी. चंद्रकांत पाटलांकडून शेतकऱ्यांना या संदर्भातलं आश्वासन. दुबईमध्ये रोहित सेनेनं तिरंगा फडकावल्यानंतर आता भारतामध्ये सुद्धा क्रिकेटप्रेमींचा जल्लोष, तर पंतप्रधान मोदींकडून सुद्धा भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल ट्विट करत अभिनंदन. 2002 आणि 2013 नंतर आता भारत पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता. टीम इंडियाच्या विजयानंतर भिवंडी, छत्रपती संभाजीनगर आणि सांगलीमध्ये क्रिकेट चाहत्यांचा जल्लोष. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर आता कल्याणमध्ये उत्सवाचं वातावरण. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणांकडून ढोल ताशाच्या गजरात जल्लोष. जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष व्यक्त. नंदुरबार शहरामध्ये 1000 दाम्पत्यांच्या उपस्थितीत गंगाजलाची महाआरती संपन्न, तर जे भाविक सिंहस्थ कुंभमेळ्याला जाऊ शकले नाहीत अशा शहरातील 1 लाख कुटुंबांना गंगाजलाचं वाटप केलं जाणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बारामतीमध्ये निषेध मोर्चा, तर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासह धनंजय मुंडेंना आरोपी करण्याच्या आंदोलकांची मागणी. देशमुख कुटुंबियांचा सर्वधर्मीयांचा या मोर्चात सहभाग. तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय, त्यांना पाठीशी घालू नका. माझ्या वडिलांना न्याय द्या. वैभवी देशमुखची अजितदादांसह बारामतीतील आमदारांना विनंती.